दिल्लीतल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या बाहेर झालेल्या कार स्फोटानं देश हादरून गेलाय। या स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे। हा तपास NIA म्हणजे नॅशनल इन्व्हेस्टिगेटिव्ह एजन्सी अर्थात राष्ट्रीय तपास संस्था करतेय। विशेष म्हणजे या पथकाचं नेतृत्व मराठमोळ्या अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आलंय। राष्ट्रीय तपास संस्थेचे अतिरिक्त महासंचालक विजय साखरे यांच्याकडे दिल्ली स्फोटाच्या तपासाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे। कोण आहेत विजय साखरे पाहूया। दिल्ली स्फोटामागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचं समोर आलंय। त्यामुळे याचा तपास NIA कडे सोपवण्यात आलाय। गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। यानंतर NIA चे महासंचालक सदानंद दाते यांनी तपासाची जबाबदारी विजय साखरे यांच्याकडे सोपवली। विजय साखरे हे NIA चे अतिरिक्त महासंचालक आहेत। ते केरळ केडरचे 1996 च्या बॅचचे IPS अधिकारी आहेत। साखरे यांना 2022 साली NIA मध्ये प्रतिनियुक्तीवर महानिरीक्षक म्हणून नियुक्त करण्यात आलं। 2 महिन्यांपूर्वीच त्यांना अतिरिक्त महासंचालक पदी बढती देण्यात आली। साखरे यांना प्रामाणिक आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखलं जातं। IPS झाल्यावर साखरे यांनी हार्वर्ड विद्यापीठातून सार्वजनिक प्रशासन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केलाय। दरम्यान विजय साखरे यांच्या नेतृत्वात 10 सदस्यांचं पथक हा संपूर्ण तपास करणार आहे। या पथकात 1 महानिरीक्षक, 2 उपमहानिरीक्षक, 3 पोलीस अधीक्षक आणि उर्वरित उपअधीक्षकांचा समावेश आहे।